नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रेवाला सुखरूप जेव्हा तांबटकर घरी घेऊन येतो. रेवा आता शुद्धीवर आल्यानंतर म्हणते की हे बघा, आज मात्र ह्या मुलीला जर मी वाचवलं नसते तर मी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते आणि हे गिल्ट आहे तर ते मला मरण्यापेक्षा जास्त त्रास देत राहिलं असतं. त्यावरती तांबटकर म्हणतो की डार्लिंग, हे बघ, हा विचार करू नकोस. आता हे दूध मी तुला दिलेलं आहे ते दूध तू संपव, कारण बाहेर रमा आणि अक्षय आलेले आहे, तोपर्यंत मी बाहेर जातो. आता रमा आणि अक्षय आलेले आहेत हे ऐकून रेवा बोलते की काय म्हणतात, रमा अक्षय आपल्या घरी आलेत का? आणि हे बघ इशू, मला तू त्यांच्या जवळ घेऊन चल. तेव्हा आता तांबटकर विशू म्हणतो की अगं, ह्या अवस्थेत तू कशाला बाहेर येतेस? आता रेवा म्हणते की काही झालं तरी मला तिला बघायचं आहे, तू मला घेऊन चल बरं. तेव्हा आता तांबटकर म्हणतो की तू खरंच खूप हट्टी आहेस आणि चल स्वतःला सावर, म्हणून तो स्वतः तिला आता धरतो आणि बेडवरून खाली घेऊन तिच्या हाताला धरून तुला बाहेर घेऊन येतो. आणि अक्षय बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात आणि तेवढ्यात आता आरोही झोपलेली मांडीवर आहे रमाच्या आणि अक्षय मात्र रागानेच रिॲक्ट होत तिकडे हात देऊन उभा आहे. आणि तेवढ्यात रेवा आणि तांबटकर बाहेर येतात. तांबटकर रेवाला म्हणतो की सावकाश, तिला हाताला धरतो आणि बाहेर घेऊन येतो. रमा आणि अक्षय पाहतच असतात. तेव्हा मात्र आता रेवा ही रमाच्या शेजारी येऊन बसते आणि विचारते की रमा, आरोही कशी आहे, बरी आहेस ना? आता रमा मात्र रागाने रेवाकडे पाहत असते आणि आता रेवा विचारते की खूप घाबरली असेल, हो ना? तेव्हा आता रमा म्हणते की हो, आणि आता तिला हात सुद्धा रेवाला लावून देत नाही आणि आम्ही तिची काळजी घेण्यासाठी आहोत, तुझी काही गरज नाही, असं स्पष्ट आता रमा म्हणते. आणि हे बघ रेवा, आज तू माझ्या मुलीला वाचवलं, एक आई म्हणून मी तुझे आभार मानावे असं मला वाटतं आणि खरंच त्याबद्दल थँक्यू. त्यावरती रेवा म्हणते की अगं, थँक्यू कशाला म्हणते? तिच्या जागी दुसरं कोणीही जरी असते तरी सुद्धा मी तेच केलं असतं आणि मला तर माहिती सुद्धा नव्हतं की ही तुमची मुलगी आहे तर. आणि खरंच सांगते की खरंच ती मुलगी खूप गोड आहे आणि तुमची मुलगी आहे म्हणून तिच्यावर अगदी छान असे संस्कार सुद्धा आहे. हे बघ ना, देवाने सुद्धा किती आता खरंच मला माझ्या पापांचं प्रायचित्त करायचं होतं आणि देवाने मात्र त्या रूपात मला ती संधी सुद्धा दिली आणि हेच माझ्यासाठी खूप आहे. थँक्यू पेक्षा सुद्धा खूप काही जास्त. तेव्हा आता रमा आणि अक्षय एकमेकांकडे पाहत असतात. रेवाचं वागणं त्यांना काही कळत नसतं कारण रेवावर त्यांचा विश्वासही नसतो. त्यानंतर रेवा आता अक्षयच्या जवळ येते आणि अक्षयला म्हणते की हे बघ, तुला असं वाटत असेल की मी हे सगळं काही प्लॅन करून घडून आणलं असेल, आणि हे बघ, तुला मात्र माझी खात्री पटवून देण्यासाठी मला हेच पटवून नाही द्यायचं आणि मी तुमच्या मुलीला वाचू शकले यातच माझं समाधान आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की माझी पूर्णपणे खात्री पटलेली आहे की हा तुझा प्लॅन आहे, जे काही तुमचं सुरू आहे ते सगळं काही ठरून चाललेलं आहे तर. आणि खरंच आता अक्षय हात जोडतो आणि म्हणतो की खरंच थँक्यू. तेव्हा आता लगेच आता तांबटकर म्हणतो की इट्स ओके, आभार मानण्याची काही गरज नाही, इनफॅक्ट म्हणजे मीच तुमचे आभार मानले पाहिजे, कारण रेवा जेव्हा बेशुद्ध पडली होती तेव्हा तुम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता आणि तुम्ही तिला घरी सुद्धा आणून सोडलं आणि त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. त्यावरती मात्र आता अक्षय म्हणतो की तांबटकर, हाच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यामध्ये. त्यावरती तांबटकर म्हणतो की अक्षय, परंतु रेवा म्हणते की हे बघा, तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी आलात त्यामुळे मला तुम्हाला हीच रिक्वेस्ट करायची होती आणि प्लीज तुम्ही जेवल्याशिवाय जाऊ नका. तर अक्षयला फारसं हसू येतं. रमा तर रेवाकडे रागाने पाहत असते. अक्षय लगेच हात जोडतो आणि म्हणतो की आभारी आहे, धन्यवाद, आणि तुमच्या इथली पाणी सुद्धा मला नकोय. त्यावरती तांबटकर म्हणतो की इट्स ओके, आम्ही मात्र कोणाला जबरदस्ती नाही करू शकत आणि परंतु मी तुम्हाला काय म्हणतो की कदाचित आपण यापुढे मात्र असेच भेटत राहू एकमेकांना. तेव्हा आता अक्षय आणि रमा दोघेही जायला निघतात. तर आता रेवा म्हणते की हे बघा, प्लीज थांबा. रमा आणि अक्षय, तुम्ही थोडा वेळ आणखीन थांबला असता तर मला खूप बरं वाटलं असतं. तेव्हा आता लगेच तांबटकर म्हणतो की प्लीज थांबा ना. तर आता रमा आणि अक्षय ऐकायला तयारच नसतात. अक्षय लगेच आता आरोहीला उचलतो. रमा थांबते आणि रमा म्हणते की आता मात्र आरोही म्हणाली की तिच्या, कारण तुझ्यामुळे मात्र माझ्या आरोहीचा जीव वाचला आणि त्या जागी आता तुझ्या जागी दुसरी कोणतीही जरी बाई असती तरी सुद्धा मी तिचे आभार तर मानलेच असते आणि म्हणून मात्र आता आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतोय, असे बोलून रमा आता तेथून निघून जाते. त्यानंतर रेवा मात्र आता तांबटकरच्या ह्या मिठीमध्ये येते आणि दोघे आता अगदी खुश असतात. त्यानंतर आता इकडे रमा आणि अक्षय अजून घरी नाही आलेले, याचं मात्र आता खूप असं पार्वती आजीला खूप टेन्शन येते. मयुरी, आता अभि आणि पार्वती हे सगळेजण मात्र आता रमा आणि अक्षय अजून का आले नसतील म्हणून त्यांची वाट पाहत असतात. पार्वती आजीचे तर डोळे अगदी म्हणजे लागलेलेच असतात. तेव्हा पार्वती आजी म्हणते की 1 तास झाला असेल अक्षयचा फोन येऊन गेलेला आहे, परंतु आता अजूनपर्यंत त्यांचा काही पत्ता नाही, गाडीचा आवाज वगैरे नाही. त्यावरती आनंद म्हणतो, त्यावरती आता लगेच म्हणजे सगळ्यांना हसू येते. तर आनंद असं म्हणतो की आजी, अगं असं समज ना, अक्षय मात्र 7 वर्षाचा जो काही बॅकअप आहे तर तो भरून काढतो. तर अगं हे बघ ना आजी, विचार कर, गेल्या काही अगदी 7 वर्षापासून तो आपल्या कुटुंबापासून लांब होता. रमा आणि अक्षय वेगळे होते, 7 वर्ष झालेत आणि त्याच्यानंतर मात्र हा निवांत क्षण आहे तर तो त्यांना अगदी म्हणजे अनुभवायला मिळाला.
आपण मात्र का त्यांच्या फॅमिलीच्या आड यायचं आहे? त्या तिघांना एकत्र एन्जॉय करायचं असेल तर आपण का मध्ये मध्ये करू शकतो? आता अभि म्हणतो की आजी हे बघ, दादा एकदम बरोबर बोलतोय. ते तर आपल्याला म्हणालेत की ऑन द वे आहेत, मग अगदी कुठल्याही क्षणी ते येऊन पोहोचतीलच. आणि हे बघ, आता मात्र यावेळेस मात्र त्यांना शोधायला आम्हाला कुणालाच यावेळेला मात्र बाहेर पाठवू नकोस प्लीज. आपण कोणीही आता घराच्या बाहेर पडायला नकोय. तेव्हा लगेच आता म्हणजे पार्वतीची अभिकडे बघते. अभि नक्की असं का बोलत असेल? अभि म्हणतो की मी मुलांना सुद्धा झोपवलंस, कारण आपली मुलं आहे तर ती आपल्या नजरेसमोर असलेली मला बरं वाटतं. अभि अगदी घाबरूनच बोलत असतो. अभि नक्की असं का बोलतो कोणाला काही समजत नसतं. वरती आता आनंद विचार करून म्हणतो की अभ्या, मला आता नक्की तुला हेच विचारायचं आहे की नक्की तू असं का बोलतोस, आणि आज सुद्धा तुला कसली भीती वाटते? आणि अख्खा दिवस मात्र तू मुलांच्या जवळच घुटमळत होता, तू मुलांना बाहेर जाऊन दिलं नाहीस, मग तू मुलांच्या बाबतीत इतका अचानक पजेसिव्ह कसं झालेला आहे? मयुरी सुद्धा विचारते की काय रे अभि, काय झालं नक्की? सगळं काही ठीक तर आहे ना? त्यावरती आता अभि खोटं बोलतो आणि हो असं म्हणतो. अभि म्हणतो की हो सगळं ठीक आहे, काही झालेले नाही आणि पजेसिव्ह असं वगैरे काही नाही. मी तरी कुठे वेळ घालवला होता बरं, आणि मी सुद्धा आता तुमच्यापासून बरेच दिवस झाले लांब होतो, म्हणून मी आता तुमच्या बरोबर वेळ घालवत होतो. आणि ते सगळे काही अगदी म्हणजे एकत्र आपण नव्हतो तेव्हाचे जे क्षण आहे तर ते तुमच्यासोबत जगून मात्र अगदी भरून काढण्याचा प्रयत्न करत होतो, बाकी काही नाही. म्हणून अभि आता पुन्हा खोटं बोलतोय. तेव्हा आता आनंद म्हणतो की थोडक्यात काय आहे की आम्ही सगळेजण आमचा बॅकअप भरून काढत आहे. त्यावरती पार्वती म्हणते की हो ते तर छान आहे, कारण काळ इतका कठीण आहे की अशा काळामध्ये अगदी कुटुंबाने एकत्र असणं खूप गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी कसं सगळं काही छान असायचं, एकत्र कुटुंब असायचं आणि अशी काही मुद्दाम गरज भासत नव्हती. आता म्हणजे असं आहे की आपल्या माणसासाठी मुद्दाम वेळ काढावा लागतोय. तेव्हा आता मयुरी म्हणते की हो कसं आहे की आपली माणसं जेव्हा सोबत असतात तर संकटाची भीतीही वाटत नसते, तेव्हा आता कशाची भीती नसते. तर आता पार्वतीजी म्हणते की अभिषेक हे बघ, अरे खरंच मला आता मात्र खूप भीती वाटते. मुलांना इतका वेळ देतो, त्यांच्याबरोबर खेळतोयस आणि त्यांना खरंच अगदी खूप छान वाटतं, इतके खुश आहे हे बघून खरंच खूप समाधान वाटतं. आणि खरंच अभिषेक तू खूप बदललेला आहेस रे. तेव्हा आता सगळेजण मात्र आता काहीतरी खात असतात, परंतु आता अभि मात्र वेगळ्या टेन्शनात असतो. आता तो म्हणतो की आजी अगं तुला काय सांगू, मी तर कोणत्या टेन्शन मध्ये आहे आणि मी मुलांना काय इतकं जपतो, सगळं काही मी पुढे ढकलतोय, बाकी काही नाही, कारण माझ्या मानगुटीवर कोणतीच टांगती तलवार आहे. मी तुम्हाला काय सांगू. अभिला वेगळं टेन्शन असतं आणि सगळ्यांना असं वाटतं की अभि सगळ्यांना वेळ देतोय, अगदी सगळ्यांना तेच वाटत असतं. पण उद्याचं काय, जेव्हा हे सत्य सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा मी सगळ्यांना काय उत्तर द्यायचं, सगळ्यांना कसं तोंड दाखवायचं, आणि या संकटातून या सत्यातून मी बाहेर येतो की नाही याचीच मला भीती वाटते. नंतर आता इकडे खूप उशीर झालेला असतो. रमा आणि अक्षय आता आपल्या घरी येतात. गाडीतून जेव्हा ते अति खाली उतरतात, परंतु अक्षय मात्र विचारात पडलेला आहे. ते बघून मात्र आता रमा विचारते की कसला विचार तुम्ही करत आहात, आणि आज जे काही झालेलं आहे ते आठवल्यानंतर मात्र अंगावर काटा येतोय. आरोहीला आज जर काही झालं असतं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते, आणि खरं तर चूक माझी आहे. एक आई म्हणून मी स्वतःच्या मुलीला नाही समजू शकले. तेव्हा आता अक्षय म्हणतो की प्लीज असा विचार करू नकोस, यात तुझा सुद्धा काही चूक नाही आणि माझी सुद्धा काही चूक नाही, त्यामुळे तू स्वतःला मात्र असं काही गिल्टी फील करू नको. आणि हे बघ, आता मात्र हिची सुद्धा काही चूक नाही आणि तिची सुद्धा काही चूक नाही, परंतु तुला असं वाटतं, पण निवळ हा सगळा योगायोग कसा असू शकतो याचा विचार करणार रमा तू. बरोबर मात्र हिच्या समोर रेवा यावी, रेवा आणि हिची भेट व्हावी, बरोबर मात्र त्या गुंडांनीच तिला तेथून उचलावं, आणि आता एव्हाने रेवाने मात्र तिचा पाठलाग करावा, त्या गुंडांचा पाठलाग करावा, आणि ती एवढीशी रेवा गुंडांशी 4 हात करते, गुंडांना मारते. गुंड मात्र त्या बाईकून मार खातात, पळून जातात आणि आरोहीला सोडतात. ही मात्र आपल्या समोर येऊन असं नाटक करत सांगते की बघा मी कसं मुलीला वाचवलं तुमच्या, त्यामुळे हे जे काही आहे ना त्याबद्दल मला सगळं ह्या रेवाचा प्लॅन वाटतो, नक्की ती आपल्याशी खोटं बोलते. त्यावरती रमा म्हणते की तुम्ही जे काही बोलतात तर ते अगदी बरोबर आहे, मला सुद्धा सगळं काही अगदी संशयास्पदच वाटते, पण एकदा विचार करा आरोहीला जर काही झालं असतं तर. पण रेवाची ती अवस्था सुद्धा आपण नाकारू नाही शकत. त्यावरती अक्षय म्हणतो की मग आपण काय करायचं, तर रेवावर विश्वास ठेवायचा का. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा मी तसं नाहीच म्हणत, पण आपण हे सगळं इतकं सहज खोटं नाही ठरू शकत. आता आरोही आपली अगदी रेवामुळे सुखरूप आहे, ते पण आपल्या जवळ आहे, हे मात्र आपण नाही विसरू शकत. आणि हे बघा किती काही झालं तरी शेवटी, आणि हे बघा मात्र तुमची मन आहे ना तर तिच्या बाबतीत मात्र तक्रार करणारे आहेत, त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा आता अगदी दबाव नाही आणू शकत, तुमच्या बाबतीत सुद्धा मी तक्रार नाही करू शकत. परंतु आता आपल्या आरोहीला मात्र तिने वाचवलेलं आहे, आणि आरोही संकटात होती हे मात्र तिच्या म्हणजे तिला जखमा झाल्या होत्या,
आणि त्या गुंडांच्या तावडीतून तिने तिला वाचवलं. रमा हे सुद्धा आता अक्षयला स्पष्टीकरण देत असते, पण तरी सुद्धा अक्षयचा काही विश्वासच नसतो. तो रेवा आता खोटी आहे, रेवाने हे सर्व प्लॅन करून केलेलं असेल असे आता तो रमाला समजावत असतो. आता पुढे म्हणते की हे बघा, एका गोष्टीचा मी आता हाच विचार करत आहे की जेव्हा आपल्याला आरोही सापडत नव्हती तेव्हा आपली काय अवस्था झाली होती. जेव्हा मात्र आपली आरोही मात्र आपल्या डोळ्यासमोर आपल्याला सुखरूप दिसली, जेव्हा मात्र आपली आरोही आपल्याला डोळ्यासमोर सुखरूप दिसली तेव्हा आपल्याला किती आनंद झालेला होता, आपण किती आनंदी होतो. त्यावेळेस मात्र मला माझ्या डोळ्यासमोर फक्त आता रेवाने आपल्या आरोहीला वाचवलं आणि रेवाचे आभार मानावेसे वाटले, बाकी काही नाही. आणि आता या वेळेला मात्र बाकी कोणताही विचार करण्याची ताकद आपल्यामध्ये नाही. म्हणतो की बरं ठीक आहे, आणि चल आता घरातील सगळेजण आपली वाट बघत असतील, त्यांना काळजी लागली असेल. आणि तो आता आरोहीला आपल्या जवळ घेतो आणि रमाला म्हणतो की तू खाली उतर. आरोहीला त्याने आपल्या कडेवर घेतलेलं असतं आणि रमा गाडीच्या खाली उतरते. आणि तेवढ्यात आता रमा आणि अक्षय हे दोघेही आत येतात. तेव्हा आता सगळेजण विचारतात की अरे काय झालं, तुम्ही किती वेळ कुठे होतात, तुमचा फोन सुद्धा लागत नव्हता. पार्वती आजी म्हणते की अरे किती वेळ झाला अक्षय तुमची वाट पाहतोय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की सांगतो, सगळं काही सांगतो की काय घडले होते ते. त्यावरती आनंद म्हणतो की ओके ओके ठीक आहे, अगोदर शांत व्हा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी आरोहीला आतमध्ये झोपून येतो. तेव्हा अक्षय आरोहीला घेऊन रूम मध्ये जातो. रमा मात्र सगळ्यांकडे पाहत असते. रमा सुद्धा खूप घाबरलेली दिसते, खूप शांत असते. तर आता आनंद विचारतो की काय झालं, तुम्ही दोघं इतके शांत का आहात, नक्की काही बिनसलेलं आहे का. तेव्हा आता रमा म्हणते की नाही, हे बघा सगळ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा मात्र आता पार्वती आजी विचारते की म्हणजे काय झालं रमा. त्यावरती अक्षय बाहेर येतो. रमा म्हणते की आज मात्र खूप अशी विचित्र घटना घडलेली आहे. ते ऐकून आता सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. अक्षय त्यावेळेस बाहेर आलेला आहे. तर आनंद विचारतो की नक्की काय झालं. अक्षय क्लिअर सांगताल की नक्की काय झालं बरं ते. तेव्हा आता मयुरी विचारते की रमा बोल ना काय झालं आहे ते. त्यावरती आता रमा सांगायला सुरुवात करते की आम्ही जेव्हा कारमधून चाललो होतो, जो काही आता घडलेला प्रकार आहे की जेव्हा आता अक्षयला फोन येतो, अक्षय गाडीच्या खाली उतरतो आणि आता आरोही सुद्धा आता ते पॉपकॉर्न वगैरे आणायला गेलेली होती. आणि तेव्हा ते अगदी काय घडलेलं आहे हे सगळं काही रमा आता सविस्तर घरच्यांना सांगते. आता घरचे मात्र हे सगळं काही ऐकून मात्र खूपच शॉक झालेले आहेत, तो ऐकायला तयारच नव्हते. आता आरोही एकटीच गेलेली असते आणि त्यानंतर मात्र गुंड आले आणि तिला उचलून घेऊन गेले. तर आता हे अभि जेव्हा ऐकतो तर अभिला धक्काच बसतो, कारण हे तेच गुंड आहे की जे अभिला धमकावत होते, अभिकडे पैसे मागत होते आणि त्यांनीच नक्की आता आरोहीला अगदी किडनॅप करण्याची धमकी दिली होती. आणि नक्की हे सर्व त्यांनी केलेलं आहे अभिला समजते. आता गुंड मात्र आता आरोहीला घेऊन गेले. तर त्यांच्या मागे मात्र आता रेवा सुद्धा गेलेली आहे आणि रेवाची गाडी मात्र आम्हाला तेथे दिसली. म्हणजे नक्की रेवानेच आता म्हणजे आरोहीला किडनॅप केले की काय, आम्हाला अगदी म्हणजे शंका वाटली होती. पण त्याच वेळेस आता जेव्हा आरोहीला ह्या रेवाने वाचवलेला आहे ती आम्हाला असं सांगते, त्याच वेळेस ती बेशुद्ध वगैरे झाली. सगळा काही घडलेला प्रकार रमा आणि अक्षय दोघं मात्र आता घरच्यांना सांगत असतात. घरचे मात्र आता हे सगळं ऐकून एकदम असे शॉक होत, अगदी आनंदात तोंडाला हातच लावलेला असतो, इतका जबर धक्का बसलेला असतो. आणि पार्वती आजीला सुद्धा तेव्हा आता अभिला आपल्या गुंडांनी दिलेली धमकी आठवते आणि हे सगळं त्यांचंच काम असेल हे त्याच्या डोक्यात येते. अभि तर अगदी लगेच आपल्या डोक्याला हातच लावतो, अगदी पूर्णपणे हतबल होतो. तर पार्वती आजी म्हणते की रमा काय सांगते, इतकं सगळं काही घडलं बापरे. त्यावरती आता लगेच मयुरी सुद्धा म्हणते की हो ना, आजी मात्र हेच म्हणत होते की सतत काहीतरी अघटित घडणार आहे, म्हणून संकट येणार आहे. त्यामुळे आजी तुझे काही म्हणत होती, तुझी भीती मात्र अगदी खरी ठरली. आता आनंद म्हणतो की आम्ही मात्र येथे वेड्यासारखं खेळत होतो, तेथे मात्र आरोहीच्या जीवावर बेतलेलं होतं. आता अभिनेतर पूर्णपणे आपल्या हाताने चेहरा झाकून घेतलेला असतो. आता रमा आणि अक्षय सुद्धा पाहत असतात. तर आनंद आता धक्क्यानेच म्हणतो की आरोहीच्या जीवावर काय संकट बेतलं असेल याची कल्पना सुद्धा आम्हाला नव्हती. पार्वती आजी म्हणते की रेवाने वाचवलंच, परंतु अरे ते गुंड नक्की होते तरी कोण, त्यांचं आपल्याशी काय वैर होतं. आपण तर पाचगणीमध्ये आता राहायला आलो आणि आपण जेव्हा पुण्यामध्ये राहत होतो काही आहे का, पुण्याहून आले का ते इकडे गुंड. तेव्हा आता अभि खूप रडत असतो आणि तो म्हणून जातो की आई ते पुण्यातील माणसं वगैरे नसतील. म्हणजे हे बघ आजी, मला असं म्हणायचं आहे की हे गुंड आहे तर ते खूप कॉमन असतात. तर एखादं श्रीमंत घर बघायचं आणि तेथील मुलांना किडनॅप करायचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे असे धंदे त्यांचे सुरू असतात. पण हे नक्की पुण्याचे असतील यावरून काही नाही, त्याची गरज सुद्धा नसेल, ते पुण्याचे नसतीलच. अभि मात्र गोंधळत बोलत असतो आणि आता त्याच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत असते, पण खरं काय आहे हे सांगायला तो काही तयार नसतो. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की ठीक आहे, आता सगळ्यांनी शांत व्हा
आणि अभ्या तू सुद्धा शांत हो. आरोही आपल्या घरी सुखरूप परत आलेली आहे हे महत्वाचं आहे. आपण सगळ्यांनी शांत राहूयात परंतु सतर्क राहूयात. तेव्हा आता अभि म्हणतो की हो ते तर बरोबर आहे आणि आरोही घरी सुखरूप आली हे तर महत्वाचं आहे. आणि जर रेवा तिकडे वेळेमध्ये पोहोचली नसती तर काय झालं असतं बरं. हा सगळा विचार करावासा सुद्धा नाही वाटत, परंतु रेवा मात्र अगदी देवासारखी तिकडे येऊन पोहोचली. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की हे जर रेवानेच केलं असेल तर हे कशावरून, तिने सगळं काही केलं असेल तर अभि डोक्याला हात लावत म्हणतो की नाही, हे सर्व तिने नाही केले. आता अक्षय विचारतो की का नसेल रेवाने केले, तू इतकं खात्रीने कसं सांगू शकतोस. आता सगळेजण अभिकडे संशयाने पाहत असतात की नक्की अभि काहीतरी आपल्यापासून लपवतो, परंतु अभि पुन्हा म्हणतो की अरे मी आत्ताच तुम्हाला म्हटलो की हे गुंड आहे ते खूप कॉमन असतात, तर रेवाने हे सगळं नसेल केलं आणि पैसे उकळण्याचे ह्या गुंडांचे धंदे असतात, मग रेवा हे सर्व कशाला करेल, रेवाने नसेल केले. आता अक्षय म्हणतो की स्वतःची इमेज सुधारण्यासाठी, आता मी कशी बदललेली आहे हे दाखवण्यासाठी मुद्दाम रेवा हे सर्व काही करायला तयार असेल. रेवाने मात्र हे सर्व ऍडजस्ट केलेलं असेल, तिनेच मात्र गुंडांना बोलावलेलं असेल आणि तिनेच मात्र आता हे सर्व काही गुंडांकडून करून सुद्धा घेतलं असेल आणि आपल्याला मात्र असं दाखवत असेल की बघा मी कसं कसं तुमच्या मुलीला वाचवलं आणि हे सगळं काही खोटं नाटक करून मात्र ती हे सगळं काही करू शकते आणि आता हे सगळं काही तिनेच केलेलं आहे. तर आणि हे बघा मात्र आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतलेला आहे तर आणि आपल्याला रेवा कशी आहे हे चांगलंच माहिती आहे, त्यामुळे रेवाच्या बाबतीत जे काही आता आपण इतकं विश्वास नाही ठेवू शकत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रेवा कशी आहे आणि रेवानेच हे सगळं घडून आणलेलं आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. अभिचा मात्र विश्वास नसतो, कारण अभिला खरं कारण काय आहे हे माहिती असते, परंतु अभि सांगायला तयार नसतो. तेव्हा आता अक्षय पुढे म्हणतो की हे बघा रेवा कशी आहे आपल्याला माहिती आहे, त्यासाठी मात्र कोणीही तिच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करू नका आणि ती चूक आपल्याला करायची नाहीच. किती काही झालं तरी मी सुद्धा रेवावर विश्वास नाही ठेवू शकत. नंतर मात्र आता इकडे रेवा आणि तांबटकर आहे तर तेथे मात्र इन्स्पेक्टर साहेब आलेले आहे आणि रेवाने जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्यावर मात्र तो तिची सही घेतो. रेवा त्यावर सही करते. नंतर आता रेवा विचारते की इन्स्पेक्टर त्या गुंडांचा काही शोध लागला का, काही माहिती मिळाली का, काही प्रूफ्स वगैरे मिळाले का. आता काही गुंडांचे फोटो वगैरे दाखवतात आणि म्हणतात की यापैकी कोणताही चेहरा तिथे कुठे होतात का, यातील कोणत्याही गुंडाला तुम्ही ओळखतात का, असं तर विचारतात. आता रेवा मात्र ते सगळे काही गुंडांचे फोटो वगैरे बघते, त्यातील एकही गुंड तेथे नव्हता आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की नाही इन्स्पेक्टर साहेब यातील कोणतेही गुंड तेथे नव्हते, त्यातील एकही चेहरा माझ्या ओळखीचा नाही, हे सगळे गुंड आहेत तर ते वेगळे आहेत. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की याचा अर्थ असा होता की ही स्थानिक टोळी नाही, कारण हे बाहेरून आलेले जे काही गुंड आहे तर ते गुंड आहेत, तर कदाचित मात्र लहान मुलांची अगदी तस्करी आहे, तर ते ब्लॅकमेल म्हणजे त्यांना किडनॅप करण्यासाठी ही टोळी येथे आलेली असावी आणि हे मात्र आता मुलांना किडनॅप वगैरे करतात आणि त्यांना दूर जाऊन अगदी त्यांना विकतात, अशी यांची टोळी दिसते. आता तांबटकर म्हणतो की हे बघा आता तिकडे सीसीटीव्ही सुद्धा आहेत आणि तुम्ही पूर्णपणे नाकाबंदी सुद्धा केली होती, करून सुद्धा तुम्हाला कोणताही कुठलाही सुगावा नाही लागला का. त्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तांबटकर जी काही संपूर्ण यंत्रणा आहे ती कामाला लागलेली आहे आणि आम्ही पुराव्याच्या आधारे काम करतो. एखादा जर ठोस पुरावा आम्हाला मिळाला तर आम्ही त्याची ओळख पटवण्यासाठी तुम्हाला नक्की बोलवू. त्यावरती रेवा म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब फक्त ती माणसं पकडली जावीत आणि त्यासाठी मात्र माझी तुम्हाला कोणतीही मदत लागली तरी सुद्धा मी ती मदत करायला तयार आहे. मी नक्की मला फक्त मागा, मी कधीही कुठे यायला तयार आहे. त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो नक्कीच. आता त्यानंतर मात्र तांबटकर म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब माझ्या त्या लायसन्सचं काय, तर मला ते हवं आहे आणि मला तुमच्याकडे ती जमा आहे, तर जी काही प्रक्रिया वगैरे आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा आणि ह्या अशा परिस्थितीत मात्र मला सुरक्षा हवी आहे. त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नक्कीच, कारण ही प्रक्रिया आहे तर त्यासाठी आम्ही नक्कीच वेळ देऊ आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मात्र रेवा मॅडमने जे काही धैर्य दाखवलेलं आहे ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे. त्यावरती आता रेवा म्हणते की नाही इन्स्पेक्टर साहेब, तोपर्यंत ते गुंड सापडत नाही तोपर्यंत माझ्या मनाला मात्र शांती नाही भेटणार. त्या दिवशी मात्र मला ते गुंड सापडतील, त्या गुंडांना मात्र मला रमा आणि अक्षय समोर उभं करायचं आहे, तरच मात्र माझ्या मनाला शांती मिळू शकते. त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करू शकतो. असे बोलून आता थँक्यू बोलत इन्स्पेक्टर साहेब आणि हवालदार तेथून निघून जातात. त्यानंतर आता तांबटकर रेवाला म्हणतो की डार्लिंग तू जरा इथे शांत बस, मला काही महत्त्वाचे कॉल्स करायचे आहे, मी येतोय. तेव्हा आता रेवा मात्र देवाला हात जोडते आणि सगळं काही व्यवस्थित होऊन दे असं म्हणते. त्यानंतर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये शशिकांत सगळेजण पोहे वगैरे खात असतात तर शशिकांत अक्षयला विचारतो की मला खरं खरं सांग, हे सगळं काही घडलेलं आहे ते तुला इतकं साधं वाटतं का. आता अक्षय म्हणतो की हो, कारण आता ह्या सगळ्याच्या मागे नक्की काय घडलेलं आहे, नक्की काय कारण आहे हे आपल्याला शोधावं लागेल. तेव्हा आता अभि सुद्धा पोहे खाताने मात्र त्याचा घास अगदी म्हणजे तसाच राहतो, कारण त्याला धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे तांबटकर रेवाला विचारतो पोलिसांच्या अगदी खातेरी मात्र मी आता एक प्रायव्हसीची टोळी आता त्या गुंडांना पकडण्यासाठी पाठवलेली आहे. मात्र आता इकडे हा अभि मात्र आता त्या गुंडांना फोन करतो आणि त्या आरोहीला
तुम्ही किडनॅप का केलं आणि आता सगळे पोलीस तुम्हाला आता ह्या 5 गणित शोधत आहे तर. आणि आता मात्र ते गुंड म्हणतात की अरे आम्ही जर पकडलो गेलो तर तुझं सुद्धा काही खरं नाही आणि आता मात्र आम्हाला सुरक्षितेसाठी तुझ्या घराच्या बाहेर आउट हाऊसमध्ये जागा कोणती सुरक्षित असेल. आणि तेव्हा आता लगेच ते गुंड जेव्हा अभिला म्हणतात की तुझ्या घरी आम्ही लपवायला येतो आणि आता अभि म्हणतो की काय माझ्या घरी. आणि तेवढ्यात आता तो गुंड फोन कट करतो. अभि पूर्णपणे वैतागतो, परंतु रमाने मात्र हे सर्व काही ऐकलेलं असतं. आता अभि धक्क्यानेच रमाला विचारतो की तू कधी आलेस. तर रमा आता रागाने अगदा ह्या अभिकडे पाहत असते, कारण अभि आपल्यापासून काहीतरी लपवतो हे रमाच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता रमा त्याचा जाब आता अभिला विचारणार असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.